नाही घडविला नाही बैसविला अशा शब्दात विठुरायाचं वर्णन संतांनी केलंय। आता त्याच विठुरायाच्या रावळीचं 700 वर्षांपूर्वीचं रूप देण्याच्या विकास आराखड्याच्या कामांना सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता ज्ञानबा तुकारामांच्या काळातील रावळी पुन्हा एकदा भाविकांना पाहायला मिळणार आहे। पंढरपुरातील विठ्ठल मंदिर विकास आराखड्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली। विठ्ठल भक्तांना आनंदाची बाब म्हणजे राज्य सरकारने आता 73 कोटींऐवजी 150 कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सुनील दिवाण यांच्याकडून। सुनील, विठ्ठल मंदिराला 700 वर्षापूर्वीचं रूप देण्याचे जे काम आहे त्या विकास आराखड्याला सुरुवात झालेली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी संवर्धन आणि दुरुस्ती अशा पद्धतीचा हा आराखडा होता। 93.86 कोटीच्या या आराखड्यामध्ये पहिल्यांदा या मंदिराचं फ्लोरिंग बदलणं असेल, पूर्वीचं जे जुनं दगडी फ्लोरिंग असेल ते बसवणं असेल, किंवा मंदिराची जे दगडं निसटलेली आहेत जिथं चिरा निघालेले आहेत अशा मंदिराच्या मजबूतीकरणाचं काम असेल, हे पहिल्या टप्प्यातल्या कामाला आज इथं सुरुवात होते। सावनी नावाची मुंबईची एक कंपनी आहे आणि ह्याच्या मार्फत या कामाला सुरुवात झालेली आहे। मंदिर समितीचे सहअध्यक्ष आहेत गैनीनाथ महाराज औसेकर आणि सर्व मंदिर समितीच्या टीमनी इथं पूजा करून आता कामाला सुरुवात करतायत। या ठिकाणी कार्तिकी एकादशी दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं आणि आज नेमक्या कामाला सुरुवात होणार आहे। या कामामध्ये पहिल्यांदा हे संपूर्ण जे फ्लोरिंग आहे हे फ्लोरिंग बदललं जाणार आहे। जे मूळ दगडी फ्लोरिंग 700 वर्षापूर्वीचं होतं तशाच पद्धतीचं फ्लोरिंग इथं केलं जाणार आहे। याशिवाय मंदिराला ज्या ज्या ठिकाणी चिरा पडलेल्या आहेत, ज्या ज्या ठिकाणी दगडं निघालेत ते सगळे परत एकदा बसवून घेतले जाणार आहेत। मंदिरावर दिलेले जे नंतरचे रंग असतील, सिमेंट कॉन्क्रीटचं काम असेल, हे सर्व पाडून टाकण्यात येणार आहे। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ज्या पद्धतीची ग्रानाईट लावली होती हे ग्रानाईट हटवण्यात येणार आहेत आणि मूळ जे दगडी रूप होतं, जे ज्ञानेश्वर तुकारामांच्या काळातलं रूप होतं ते रूप देण्याचा प्रयत्न इथं केला जाणार आहे। आणि या कामाची सुरुवात आज होतीये। मंदिराच्या बाजीराव पडसाळीपासून या कामाला सुरुवात झालेली आहे। आता नारळ फोडल्यानंतर ही सर्व टीम या कामाला सुरुवात करेल आणि हे जवळपास 4 ते 5 वर्ष काम चालणार आहे। या पहिला आराखडा 93.86 कोटीचा होता। आता त्याला या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार समाधान आवताडेंच्या मागणीनंतर ज्यादा 150 कोटी मंजूर केलेले आहेत। त्यामुळे आता हे नेमके पैसे कुठल्या कुठल्या टप्प्यात खर्च होणार आहेत ह्याची माहिती परत मिळाली। या सगळ्या माहितीबद्दल बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।